हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशन. तर आपण पाहत होतो की पझल्स आपण मागच्या काही सेक्शनमध्ये पझल्स 3 लेवलच्या कशा असतात आणि त्या कशा प्रकारे सॉल्व्ह करतात ते आपण टाइम्स बघतो. आज याच लेक्चरला नवीन टाइप्स बघू. बघा काय आहे. सर्वात पहिल्यांदा आपण कोणताही क्वेश्चन करताना पझल्सचा एकदा ओरली आपण रीड करून घ्यायचं. बघा, 12 पीपल आहे. 12 people from A to L buy a mobile from different days. काय आहे? 12 people आहे, 12 लोक आहे. त्यांची नाव आहे ए पासून एल, ए बी सी एल पर्यंत आहे. त्यांनी मोबाईल घेतला, बाय अ मोबाईल फोन्स ऑन अ डिफरंट डेज. 2 डेजला डिफरंट डेज आहेत. कोणत्या डेज आहे ते? 4, 3 अँड 12. तर डेज आहे तर 12 डेज. त्यांनी 3 डेज दिले आहे. तर मग एका डेजला किती पर्सन राहील? 4ला राहील, 7ला 4, 8 झाले आणि 12 ऑफ द 4 मंथ्स. मग आता ते मंथ्सही दिले आहे, बरोबर आहे. मंथ्सही दिले आहे. मंथ्स कोणकोणते? जानेवारी, मार्च, जून अँड जुलै ऑफ अ इयर. म्हणजे एका इयरमध्ये 3 मंथ, सॉरी 1 2 3 4 मंथ्स आहे आणि त्या 4 मंथ्स म्हणजे 3 तारीख आहे. मग ते मंथ, डे आज आणि मंथ. तर ही काय करायचं आपल्याला? मंथ लिहून घ्या. मग त्याच्यानंतर एका मंथ मध्ये किती डेज येईल? सर ती येईलच ना, डेट्स. ठीक आहे. बघा आता कशी, याच्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा मंथ लिहून घ्यायचं. कोणता मंथ आहे? 4 मंथ आहे. जानेवारी मध्ये किती डेज येईल? 3. कोणते? फर्स्ट डे 4 येईल. 12 पाहिजे आपल्याला, तर 4 एकदा. त्याच्यानंतर 7 आणि कोणता आहे? कोणता आहे? 4, 7 आणि 12. हा, इथे काय डेट्स लिहू. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? 4, 7 आणि 12 प्रत्येक महिन्याचे राहील ना. 4 महिने आहेत, 12 पर्सन आहे आपल्याला. तर 4, 7. ठीक आहे, असे करू. सेकंड मंथ मार्च. जसे मंथ कॅलेंडरमध्ये येतात सेम तसेच लिहायचे. जानेवारी पहिला तो जानेवारी पहिला लिहिला. त्याच्यानंतर 1. कोणता नेक्स्ट मंथ आहे? सर जून आहे. आणि जेव्हा मंथ येतात तेव्हा एवढंही लक्षात ठेवायचं की कोणते मंथ्स किती डेजचे आहे. सपोज जर लीप इयर असेल तर काय फरक पडतो? 366 डेज येतात. जे फेब्रुवारी महिना आहे तो 29 डेजचा असतो, बाकीच्या महिन्यात 28 डेज असतात. जानेवारी 31 डेज, फेब्रुवारी किती? 28 किंवा 29, मार्च अगेन 31. तर सगळे मंथ किती डेजचे आहे ते लक्षात येईल. ते नेक्स्ट 12% पाहिजे ना आपल्याला. 12 झाले ना. 4, 7 किती आहे? 4, 7 आणि 12 आहे. सॉरी, 12, 4, 7, 12, 4, 7 आणि किती पॉसिबिलिटी? 2. काय मिनिमम 2, 3 घेऊ शकतो. 2 पॉसिबिलिटी घेतल्या. काय झालं? आपलं मंथ काढले आपण. एका मंथमध्ये 3 डेट्स आहे, 4, 7 आणि 12. इथे 3 येईल, इथे 3 येईल, इथे 3 येईल, इथे. जानेवारी नंतर लास्टचा जुलै. आता याच्यातही कोणते 30 डेजचे आहे आणि कोणते 31चे? तर जानेवारी हा 31 लिहून ठेवायचं, नाही लिहिलं तरी चालेल. त्यानंतर मार्च अगेन 31, हा 30 जून असतात. म्हणजे किती? एकच मंथ आहे तो 30, बाकी सगळेचे सगळे 31 आहे. ठीक आहे, आपण पझल स्टार्ट करू आता. काय आहे बघा, 12 पर्सन आहे. त्यांनी सांगितलं A to L पर्यंत. त्याच्यानंतर नो टू पीपल बाय ऑन द सेम डेट ऑन सेम मंथ. म्हणजे एका मंथमध्ये, एका डेटमध्ये 2 पर्सन नाही राहू शकत. एका मंथमध्ये एकच, कारण तेवढेच पॉसिबिलिटी. नेक्स्ट बघा, आता इथून पझल स्टार्ट होते. आता एवढं फक्त सांगितलं त्यांनी. 12 पर्सन आहे, मंथमध्ये बसतात. डेट्स काय? ठीक आहे. त्याच्यानंतर ए हू बॉट 3 days आफ्टर जी इन जानेवारी. म्हणजे ए जो आहे तो 3 days
आफ्टर जी ने जेव्हाही घेतलं त्याच्या 3 दिवसानंतर कोणी घेतलं, ए बॉट एनी कोणाच्या जीच्या नंतर 3 डेज नंतर. तर 3 डेज नंतर सर एकच आहे ना, हा हीच तारीख आहे ना. जर मी जी ला 4 ठेवलं तर 3 डेज नंतर 7 येईल. तर कोण पहिल्यांदा येतो, पहिल्यांदा जी येईल, जी नंतर 3 दिवस. जर जी 4 तारीखला डेट्सला असेल तर ए जो आहे तो 7th येईल, डेट 7th येईल. पहिल्यांदा एवढं तर क्लिअर झालं की जी पहिले आहे आफ्टर जी जानेवारी महिन्यात जी पहिल्यांदा येईल, जीची तारीख येईल 4, ए येईल 7 जानेवारी महिन्यात. क्लिअर म्हटलं जानेवारी महिन्यातच. ठीक आहे. आणि 3 डेज नंतर आहे तर 3 डेज नंतर एकच तारीख येतं. जर इथे जर घेतलं सर सपोज, मग तुम्ही म्हणाल की जी 7th घेतलं तर 3 डेज कधी येतात, 8, 9, 10 तारीख आहे का नाही. दोन्ही ही पॉसिबिलिटी आपण जी आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आफ्टर जी इन जानेवारी बॉट. आता इथे 3 डेज बॉट ऑन द सेम डेट्स ॲज एच अँड सी बॉट. आता त्यांनी म्हटलं सॉरी ए आणि जी तर कन्फर्म झाले जानेवारी महिन्यात आहे, तर सेम डेट्स कशासाठी पाहिजे, एच अँड सी बॉट. एच आणि सी पण, एच आणि सी कुठे आले पाहिजे, एच 4 आणि 7 पण कोण 6 आहे कोणी 7. एवढं झालं क्लिअर की एच ची डेट्स जी आहे ती एकतर 4 येईल नाही तर 7 येईल, याची 4 आणि 7. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पण कोणत्या महिन्यात मंथ आहे ना आणखी 3, ते नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आणि सी आणि एच ची डेट्स नाही आहे. बी बॉट जस्ट बिफोर सी अँड जस्ट आफ्टर के. क्लिअर झालं. जो कोण आहे बी जस्ट कुठे आहे, बी जस्ट बिफोर सी म्हणजे सी च्या जस्ट पहिले आहे आणि के च्या जस्ट नंतर. के बी सी ही कसे पाहिजे, के च्या नंतर जस्ट आफ्टर बी च्या जस्ट आफ्टर. ठीक आहे. आता हे कुठे लिहायचं माहित नाही ना आपल्याला, लिहून ठेवून देऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट, एफ अँड के बॉट इन द सेम मंथ इन विच एच बॉट. क्लिअर केलं. एफ अँड के सेम मंथ मध्ये आहे. एफ आणि के कोणासोबत, एफ अँड के बॉट इन द सेम मंथ इन विच एच बॉट. म्हणजे एच, के आणि एफ हे सगळेचे सगळे, एच, के आणि एफ हे तिन्ही एका मंथ मध्ये. आता याच्या आधीची काय कंडिशन होती, के पहिल्यांदा, त्याच्यानंतर जस्ट नंतर कोण बी, त्याच्या जस्ट नंतर सी. मग त्यांनी सांगितलं एच के एफ हे सेम मंथला पाहिजे. याच्यावरून काय क्लिअर होतं, जो के आहे के याच्या सेम मंथला पाहिजे, तर के जो आहे सेम मंथला यायसाठी हा 12 याची डेट यायला पाहिजे. जर हा 12 आला तरच याची काय येईल, हा याच्यात जर के आला इथे तर याच्यावर काय एच आणि एफ येईल सेम मंथ मध्ये. ठीक आहे. तर याची 12 झाला, हा के जर 12th आला, आता हे कंटिन्युअसली आहे ना, कॉन्झिक्युटिव्हली आहे, तर के 12th आला तर याची 4 येईल आणि याची फक्त हा डिफरंट मंथ मध्ये चालला जाईल. ठीक आहे. हां. त्याच्यानंतर आता इथे बसू शकतो के, इथे बसू शकतो का नाही, इथे नाही बसू, कारण इथे जर बसला त्याच्यावर एच आणि एफ सोबत ठेवावं लागेल ना. त्याच्यानंतर इथे बसू शकतो, हे बसू शकतो, इथे नाही बसू शकत. 2 पॉसिबिलिटी आहे के साठी. का बरं इथे बसू शकत नाही सर, त्याच्यानंतर बी आणि सी ठेवावं लागेल ना. ठीक आहे. तर मग 2 पॉसिबिलिटी ठेवून देऊ ना वेगळ्या. पहिली पॉसिबिलिटी के 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 कुठे ठेवू, के इथे ठेवू, केच्या जस्ट नंतर बी ठेवायचा आहे आणि जस्ट त्याच्यानंतर इथे तर बसू शकत नाही, कारण की याच्यावरही आता या पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये एच आणि एफ या इथे 2 इथे. ठीक आहे. सेकंड, त्याच्यानंतर के इथे येईल, डी इथे, एच आणि के या मंथ. क्लिअर. नेक्स्ट बघा, तर ही पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. आणि हे बघायचं आपल्याला, जे एच आणि सी जिथे जिथे आहे, जसं जी आणि ए ची कंडिशन आहे तशी एच आणि सी पाहिजे, म्हणजे
आता याच्यातही रॉंग होतं. सी ला 7 आला तर जी ला एच ला काय यायला पाहिजे होतं, एच आणि सी बट एच ला पण काय यायला पाहिजे होतं, एच ला पाहिजे होतं 4 आणि 7. हे एच 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 आहे का? नाही होत. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघू. मग ते कंडिशन कटतच एलिमिनेट होते बरोबर. त्याच्यानंतर बी बॉट इन द सेम मंथ विच हॅज 30 डेज. बी जो आहे तो 30 डेज मध्ये एकच आहे ज्याच्यामध्ये 30 डेज आहे, तर बी येईल कुठे? क्लिअर झालं, ही पहिली पॉसिबिलिटी चालली. याच्यात बी 31 डेज आहे, तर ही तर ठीक आहे. तर बी जो आहे तो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, विच हॅज 30 डेज अलॉंग विथ एल बट बिफोर एल. बी जो आहे 30 मंथ पाहिजे, तर आणि जो बी आहे एलच्या आधी पाहिजे. एल इथे येईल ना, सेम मंथ आहे ना, अलॉंग विथ द एल बट बिफोर एल. एलच्या जस्ट बिफोर नाही आहे, त्या आधी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे पहिली जी होती काय ती एच अँड सी. एच अँड सी, सी किती नंबर आहे? सी 7th आहे, ए 7th आहे, तर एच कितव्या नंबर होईल? ज्या याच्यात जी असेल, जी तर जी 4th येईल, जी इथे येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एल अँड ई वॉट ऑन द सेम डेट of different months such that E bought after L. E जो आहे आफ्टर एल येईल, E पण सेम डेट आहे. E ची L ची डेट किती आहे? 12 आहे, तर मग E इथे येईल डिफरंट डेट्स आणि सॉरी सेम डेट्स आणि डिफरंट मंथ आणि एलच्या नंतर. क्लिअर? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याला आपल्याला काय ठेवायचं आहे? एच एफ ठेवायचं आहे. एच एफ ठेवायचे ना, एच एफ कोणाच्या मंथमध्ये पाहिजे? याच्या मार्चमध्ये पाहिजे, कारण की एच के एफ सेम आहे आणि एच ची तारीख आहे आपल्याला 4 होती, H4. त्याच्यानंतर नेक्स्ट झाली आय वॉट जस्ट आफ्टर जे. आय जो आहे तो जस्ट येईल 4th आणि आय येईल 7th. आय जस्ट आफ्टर जे म्हणत आहे, कोण राहिलेला पर्सन कोण राहिला? पर्सन ए झाला, बी झाला, सी झाला, डी राहिला, डी येईल. क्लिअर? जेवढ्या डेज अँड डेट्स आणि मंथच्या इझिली येतात, फक्त काय करतात कन्फ्यूज याच्यामध्ये करतात. जर प्रॉपर केअरफुली रीडिंग केली तर येतं. ठीक आहे. तर ही वाली राईट आहे, बाकी ही. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पझल आहे. आता वेगवेगळ्या टाईपच्या पझल येतात. याच्यात बघा काय आहे, 8 पर्सन आहे, ABCDEFGH. 8 पर्सन A to H सीट अराउंड अ सर्क्युलर टेबल. आपण सर्क्युलर टेबल पहिली पाहिली होती, पण ते 7 पर्सन वाली. फेसिंग इनसाइड, सगळे इनसाइड, नॉट नेसेसरली इन द सेम ऑर्डर. ऑल ऑफ देम likes different colors, red, white, blue, green, yellow, black, violet and brown, but not necessarily the same order. ते एवढी फक्त इन्फॉर्मेशन. 8 पर्सन आहे, त्यांना काय होत आहे, एक व्हेरिएबल दिलं त्यांनी, बरोबर आहे. त्यांच्यासोबत त्यांचा फेवरेट कलर दिला. ऑल ऑफ देम आर लाईक डिफरंट कलर. 8 पर्सन आहे आणि डिफरंट कलर जे आवडतात, तर मग 2 पॉसिबिलिटी घेऊन घेतो. ठीक आहे. आणि सगळे इनसाइड बघत आहेत, तर मग लेफ्ट राईटचं काही लेफ्ट राईट लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे. स्टार्ट करू. बघा, ए सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ द वन हू लाईक्स ब्ल्यू. ब्ल्यू ज्यालाही आवडेल त्याच्यात थर्ड राईटला ए बसेल म्हणते. आता सगळे इनसाइड आहे, तर एका ठिकाणी एका ठिकाणी कोणाची प्लेस फिक्स करावं लागेल, ए की ब्ल्यू? तर बी ब्ल्यूच्या रिस्पेक्टमध्ये ए बसला आहे, तर ए ब्ल्यूला ठेवू आपण. ब्ल्यू इथे घेऊ एकदा. दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये सेम जागी ठेवायचं. इथे एक ब्ल्यू, ब्ल्यूच्या थर्ड राईट इनसाइड पाहताय, तर फर्स्ट राईट सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट, 2 persons सीट्स बिटवीन एफ अँड द वन हू लाईक्स ब्ल्यू.
एफ आणि ब्ल्यू ज्याला आवडतो त्याच्यात 2 पर्सन आहे, तर एक साईड लेफ्ट साईड घेऊ, एकदा राईट साईड घेऊ. तर एकदा एफ आणि ब्ल्यू मध्ये किती आहे, 2 पर्सन आहे, तर 1 2 इथे तर बसू शकत नाही ना, 1 2 एफ कुठे, याही डायग्राम मध्ये 1 2 एफ, कारण ऑलरेडी ए बसला आहे, ए ला हटून एफ थोडी बसवणार. ठीक आहे, 2 पर्सन सीट बिटवीन एफ अँड द वन हू लाइक्स ब्ल्यू. त्याच्यानंतर द वन हू लाइक्स वॉलेट इज अन इमिजिएट नेबर ऑफ ए. वॉलेट जो आहे तो नेबर पाहिजे ए चा. राईट साइड लेफ्ट साइड सांगितलं नाही तर दोन्ही साइड येऊ शकतो. एकदा लेफ्ट साइडला घेऊ, इथे वॉलेट घेऊ, त्याच्यानंतर एकदा इथे घेतो. ठीक आहे, त्याच्यानंतर कारण वॉलेट आणि ए नेबर पाहिजे, कुठे पाहिजे ते सांगितलं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट ई लाइक्स रेड अँड सिट्स थर्ड टू द राईट ऑफ द वन हू लाइक्स वॉलेट. वॉलेटच्या थर्ड राईटला कोण आहे, ई आहे. ई ज्याला वरच्या याच्यात फर्स्ट राईट, सेकंड राईट, थर्ड राईट, इथे कोण येईल, इथे येईल ई, आणि ई ला कोणता कलर आवडतो. त्याच्यानंतर हा वॉलेट आहे ना, इथे फर्स्ट सेकंड थर्ड, इथे ई येईल का, नाही, इथे ऑलरेडी एफ आहे, तर ही रॉंग झाली. त्याच्यानंतर एच लाइक्स येलो अँड सिट्स थर्ड टू द राईट ऑफ द वन हू लाइक्स व्हाईट. एच ला येलो आवडतं आणि येलो किंवा एच व्हाईटच्या थर्ड राईटला आहे. आता व्हाईटला ठेवावं लागेल त्याची थर्ड राईट. पहिली पॉसिबिलिटी व्हाईट इथे येऊ शकतो ना, व्हाईट जर इथे घेतला तर त्याचा 1 2 3 एच इथे येऊ शकतो, करेक्ट, एच इथे येऊ शकतो. त्याच्यानंतर इथे व्हाईट घेऊ शकतो का, इथे जर व्हाईट घेतलं तर 1 2, हे येलो नाही येऊ शकत. त्याच्यानंतर इथे 1 2 3, इथे दोन्ही पाहिजे ना आपल्याला, एच आणि येलो पाहिजे, तर इथे एफ आहे, बरोबर आहे. इथे बसतो का व्हाईट, 1 2 3, इथे ब्ल्यू आहे ऑलरेडी. त्यानंतर आपल्याला कुठे कुठे पॉसिबिलिटी आहे, इथे 1 2 3, इथे व्हाईट बसू शकतो, इथे बसू शकत नाही, कारण इथे व्हाईट जर बसवला तर फर्स्ट सेकंड थर्ड, इथे एच नाही बसतो. इथे व्हाईट बसतो का, 1 2 3, एच बसतो इथे, पण कोण नाही बसत, येलो नाही बसू शकत. तर मग पॉसिबिलिटी एकच राहिली, कुठे, इथे व्हाईट किंवा इथे व्हाईट नाही घेऊ शकत, इथे व्हाईट घेऊ शकतो. इथे व्हाईट जर घेतलं तर याची थर्ड राईट फर्स्ट सेकंड, इथे येईल एच. एचला कोणता कलर आवडतो, एचला येलो कलर. क्लिअर. बाकी सगळ्या ठिकाणी ठेवलं तर आपण कोण एक बसत नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सी लाइक्स ब्लॅक. सीला ब्लॅक आवडतो, पण आता सी कुठे, तर जागा दोन्ही पाहिजे, व्हेरिएबल आणि पर्सनसाठी एकच जागा आहे. सी लाइक्स व्हॉट, सी लाइक्स ब्लॅक, ब्लॅक हाय. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आता ए झाला, बी बसायचे आहे ना, पर्सन तर बसायचे आहे, आणि कलर आहे, याचा कलर याचा कलर, 2 कलर आहे ना. त्याच्यानंतर जी अँड बी सीट्स ॲडजसेंट टू इच अदर. जी आणि बी सोबत पाहिजे. आता जी आणि बी साठी 2 बघा कुठे आहे का, नाही, जी आणि बी साठी नाही आहे. जी आणि बी ॲडजसेंट टू इच अदर, जी आणि बी साठी ॲडजसेंट नाही आहे ना, ते रॉंग झाली का, मग ते नाही बसू शकत, मग रॉंग झाली कुठेतरी, बरोबर आहे. काय रॉंग केलं आपण सगळं राईट केलं फक्त. तर मग आपण व्हाईट पासून स्टार्ट करू, व्हाईटच रॉंग करू शकतो आपण, दुसरं नाही करू शकत. जर दुसऱ्या व्हाईटसाठी जागा व्हाईट आणि एच, व्हाईट आणि एच आपण ठेवू ना, मग व्हाईट आणि एच साठी जागा, व्हाईट आणि येलो साठी जागा वेगळी होऊ शकते. बघा इथे नाही बसू शकत, तर व्हाईट इथे बसू शकतो ना मी, पॉसिबिलिटी आहे. आता व्हाईट बसू शकतो. आपल्याला व्हाईटचा थर्ड राईट येलो पाहिजे. व्हाईट इथे आला, पण व्हाईट हे पण असू शकतो, इथे बसवला तर नव्हतं, बाकी ठिकाणी चेक केलं आपण. तर याचा फर्स्ट राईट, सेकंड राईट, थर्ड राईट, इथे एचला येलो. क्लिअर. आपण नंतर चेक केली, झालं नाही नव्हतं. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यानंतर मग सी लाइक्स ब्लॅक. तर सी लाइक्स ब्लॅक,
जर सी इथे ठेवला मग त्यांनी आणखी आपण काय वाचलो तर हे बघा कोण कोण बी आणि जी जवळ जवळ पाहिजे, तर मग जर सी जर इथे ठेवला बी आणि जी जवळसाठी नाही चान्स, म्हणून सी इथे ठेवू. सी ला कोणता कलर आवडतो? सी लाइक्स ब्लॅक, तर सी ला ब्लॅक आहे. आता दोन ऍडजसेंट प्लेसेस पीपल साठी खाली आहे. आता बी आणि जी ऍडजसेंट पाहिजे, पण बी आणि जी इथे बसू शकतो की बी इथे बसू शकतो, बी इथे बसू शकतो ना, बी आणि जी जवळ जवळ पाहिजे, तर लिहून ठेवू बी आणि जी ला ब्ल्यू आवडतो की जी ला ब्ल्यू नाही सांगितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द वन हू लाईक ग्रीन इज अन इमिजिएट नेबर ऑफ बी. जो ग्रीन जो आहे तो बी चा नेबर पाहिजे. जर बी इथे घेतला तर ग्रीन इथे येईल, जर बी इथे घेतला तर ग्रीन इथे येईल का? नाही. ग्रीन इथे येईल का? ब्लॅक ऑलरेडी बसला इथे, ग्रीन आहे, तर बी ची जागा फिक्स झाली. बी ला ब्ल्यू आवडेल आणि ब्ल्यूचा इमिजिएट नेबर ग्रीन इथे, मग इथे बी आहे तर इथे जी. समजलं? बी आणि जी नेबर पाहिजे. त्याच्यानंतर एफ डज नॉट लाईक ब्राऊन. एफ ला ब्राऊन नाही आवडत, मग याला नाही आवडत, तर कोण आहे एक ज्याच्यापाशी कलर नाही आहे? एफ ला ब्राऊन नाही आवडत, सगळ्यांचे कलर झाले आहे. एफ ला ब्राऊन, एफ डज नॉट लाईक ब्राऊन, तर मग पुन्हा रॉंग झाला आहे. एफ एकच उरलाय आपला जो, एफ ला ब्राऊन नाही आवडत, पण एफ तर ऑलरेडी बसला. ठीक आहे, नाही आपण सेम बघू आता काय 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 रॉंग झालं आहे. रॉंग रॉंग झालं काहीतरी. करावं लागेल, आपण रिपीट करू. ठीक आहे, पॉसिबिलिटी चुकली आहे आपली, बाकी काही चुकलं नाही आहे, सेम करायची. आता आपण तर एकदा काय केलं आहे, एकदा रीडिंग तर केलीच आहे, आता पॉसिबिलिटी ठेवायची आहे आपल्याला. दोन पॉसिबिलिटी आहे, पुन्हा रीडिंग करायची आणि आता फास्ट करायची. ठीक आहे, कारण आता एकदा आपण तर पूर्ण रीडिंग केली आहे. कोणता आहे? ब्ल्यूच्या हे सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ, पण पहिलीच लाईन चुकवली. सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ ब्ल्यू पाहिजे, आपण राईट केलं होतं का? राईट केलं होतं आपण. 1 2 3 आपण ए या साईडला घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे इथे 2% एफ आणि ब्ल्यू मध्ये 2% आहे. त्याच्यानंतर वॉलेट इज अन इमिजिएट नेबर ऑफ कोण आहे? ए चा नेबर येतो, आणि वॉलेटच्या थर्ड राईटला आहे वॉलेट. ई लाईक्स रेड वॉलेटच्या थर्ड राईटला आहे, तर जर इथे घेतला इथे वॉलेट घ्यावा लागेल. वॉलेट कोणाचा नेबर आहे? एफ चा नेबर आहे ना. एफ अँड द वन हू लाईक्स the one who like wallet is an immediate neighbor of A चा नेबर. जर वॉलेट इथे घेतला तर थर्ड राईट इथे 1 2 3 एक येईल आणि त्याला रेड आवडतो. त्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी बनतेच, ब्ल्यू आहे राईट ए, तर वॉलेट इथे आहे, वॉलेट इथे 1 2 3 इथे ई येईल. ईला काय आवडतो? ईला रेड आवडतो. त्याच्यानंतर एच लाईक्स येलो आणि व्हाईटच्या थर्ड राईटला आहे तो. व्हाईटच्या थर्ड राईटला आहे, तर व्हाईट इथे नाही येऊ शकत, कारण 1 2 3 व्हाईट इथे येऊ शकतं. 1 2 3 इथे पॉसिबिलिटी आहे. व्हाईट इथे येऊ शकतं का? नाही. इथे येऊ शकतं का? हो, इथे येऊ शकतं व्हाईट. 1 2 3. त्याच्यानंतर आता 2 आहे, तर 2 वेगवेगळ्या घेऊ ना. ठीक आहे, त्याच्यानंतर बी आणि जी काय आहे? एकदा व्हाईट घेऊन ठेवावं लागेल. व्हाईट जर इथे घेतला सपोज, व्हाईटचा थर्ड राईट आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं. आता मी चेंज करतो कलर.
जेही आपण घेत आहे तिथूनच रॉंग होतं. व्हाईट इथून फर्स्ट थर्ड इथे एच येईल. एचला काय आवडतो? एचला आवडतो येलो. त्याच्यानंतर कारण सी लाइक्स ब्लॅक, जी आणि बी नेबर्स पाहिजे. लाइक्स ब्लॅक, तर ब्लॅक ही, तर डी आणि जी नेबर्स पाहिजे. आणि बी जो आहे तो ग्रीनचा नेबर पाहिजे. आणि त्याच्यानंतर एफ्सला कोणाचा नेबर? बी हा, बी आणि एच. कोणती कंडिशन राहिली? एफला ब्राऊन नाही पाहिजे, तर ब्राऊनसाठी ए आला. ब्राऊनसाठी ए आला ना. त्याच्यानंतर बस झालं. ए झाला, बी राहिला, बी झाला, सी राहिला, डी राहिला. तर ही झाली. आपल्याला काय केलं होतं आपण पहिल्याच त्याच्यात ए ला राईट घेतला, लेफ्ट होता. ठीक आहे, समजलं? एकदा पुन्हा तुम्ही रिपीट व्हिडिओ बघा. आपणच रॉंग केलं, दुसऱ्यांनी रॉंग केलं नाही. आपणच पहिल्याच राईटचं लेफ्ट घेतलं. म्हणजे पझल चुकली का? नाही, पझल नाही चुकली. आपण डिरेक्शन घेतानाच चुकलो. पण राईट घेतलं, आपल्याला लेफ्ट घ्यायचं. ठीक आहे, तर बाकीची बघा. आता ही समोरची तुम्हाला होमवर्क. फ्लोअर, आपण फ्लोअर शिकलो आहे ना. त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये फ्लोअर शिकलो होतो, तर ही तुम्हाला होमवर्क. ठीक आहे, तर अशाच काही पझल आपण प्री लेवलच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स.